ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात दे. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज. सद्गुरु पैमावली मातोश्री माईंना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन. आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आपण जे चिंतन करीत आहोत ते म्हणजे परमार्थ या अंगाने जे काही समज गैरसमज आहेत आणि ते पहिले गैरसमज दूर करायचे आणि मग खरा परमार्थ नेमका काय हेही समजून घ्यायचं या अंगाने चिंतन करत आहोत. गेल्या वेळेला प्रपंचाचा त्याग करण्याची आवश्यकता नसते, तर जिथे आहे तिथे परमार्थ सिद्ध होतो ह्याचं आपण चिंतन करत होतो. तरीसुद्धा परमार्थामध्ये बऱ्याच वेळेला आपण पाहतो की त्यागवृत्तीला जास्त महत्त्व दिलं जातं किंवा वैराग्य वृत्तीला महत्त्व दिलं जातं किंवा तिसरी गोष्ट म्हणजे निस्वार्थ व्हा असं तिसरं निस्वार्थ येतोच खरा परमार्थिक असाही भाग केला जातो. आणि त्यामुळे अनेक संतांनी जसं घरदार सोडलं तसंच ज्यांच्याकडे बरीच काही प्रॉपर्टी असेल काही असेल परंपरेने आलेली त्याचाही त्यांनी त्याग केला किंवा बरं दान केलं असं आपण म्हणतो की दान केलं की पुण्य वाढतं आणि ते सुद्धा परमार्थाचाच अंगाने मानलं जातं. पण इथे सगळ्या गोष्टीचं आपल्याला व्यवस्थित समजून घेता आलं पाहिजे की परमार्थ हा मनाचा प्रांत आहे आणि त्यागवृत्ती ही मनाची असली तरी ती नेमकी कुठे असली पाहिजे ती आपल्या लक्षात येत नाही. की निस्वार्थ व्हा म्हणजे कुठे निस्वार्थ व्हायला पाहिजे किंवा सर्वस्वाचा त्याग केला पाहिजे म्हणजे नेमकं कसला त्याग केला पाहिजे हे बऱ्याच लोकांना सुरुवातीला लक्षात येतं. म्हणून इथे सद्गुरूंची जी आवश्यकता असते ते ह्यासाठी असते की इथे सर्वस्वाचा त्याग म्हणताना सगळं घरदार सोडून सद्गुरूंकडे जाण्याची एक पूर्वी प्रथा होती की सद्गुरू साहेबांचा सगळं सोडून येईल तर ते सगळेच घरदार सोडून येणं किंवा जे आहे आपल्याकडे ते सुद्धा लोकांना देऊन येणं असा एक प्रकार पूर्वीच्या काळी चाललेला असायचा. पण प्रापंचिक ज्याला प्रपंच नेटका करायचा आहे त्यांना असं करून त्याचं प्रपंच कसं नेटका होणार, प्रपंच फाटकाच राहणार. जर त्याने नुसतं त्याग करा म्हटलं आणि प्रपंच चांगला होईल असं कधी होऊ शकत नाही. प्रपंचासाठी आपल्याला सर्व गोष्टी हव्या आहेत म्हणजे पैसा हवा असतो, कामधाम करायला काही काम मिळणं आवश्यक असतं किंवा प्रपंचात आपण जसं समाजाचं अंगाने समाजाच्या संदर्भात असलेले आपले जे काही कर्तव्य आहेत ती सुद्धा करावी लागतात. म्हणजे प्रपंच म्हटलं की कुटुंबाच्या अंगाने असलेलं कर्तव्य, समाजाच्या अंगाने असलेलं कर्तव्य किंवा राष्ट्राच्या अंगाने असलेलं कर्तव्य अशी अनेक कर्तव्य येतात. म्हणून तिथे समाज असतो. जर प्रत्येक समाजातला माणूस कोणतंच कर्तव्य नाही करायचं आणि त्याकडून ती करून घरात बसला किंवा जंगलात जाऊन बसला तर समाजच राहणार. लक्षात घ्या प्रॉब्लेम हा आहे की ह्या त्यागवृत्तीमुळेच आपण भारतीय जे गुलामीत गेलो की घरदार सोडून जंगलात बसायचं आणि फक्त देवाचं ध्यान करायचं बाकी काही करायचं नाही. आणि यामुळे बाहेरचे जे परकीय आले त्यांनी आपल्यावर कारण जे तरुण मंडळी होती जी होती सगळी जंगलात जाऊन बसायची आणि त्यामुळे इथे परकीयांचं फावलं. दुसरं म्हणजे देवळं आणि देवाबद्दल असलेल्या ज्या भ्रामक कल्पना आहेत त्याच्यातून आपण देव आपले परक्यांपासून आपल्या देवानं वाचवायचा प्रयत्न केला. कारण देवाने आपल्याला वाचवलं पाहिजे आणि देव वाचवतो असं नेहमी आपण म्हणतो. पण ज्यावेळी परकी आली तर आपण देव लपवायला लागलो की परक्याने त्याला बाटू नये म्हणून. म्हणजे अशा भ्रामक कल्पनेतून आपला परमार्थ जो सरळ सिद्ध व्हायला हवा होता तो सिद्ध नाही झाला. म्हणून इथे महत्त्वाचं लक्षात ठेवायचं की देव वाटणार कसा. धर्माच्या नावाखाली पण पूर्वी विहिरीत पाव पडला की हिंदू धर्माचे लोक प्याले पाणी की बाटले म्हणजे त्यांना मग घरात धर्मात घ्यायचं नाही असं त्यावेळेचं पुरोहित वर्गाने दवंडीत पेटवलं बिचारे. त्यामुळे चुकून पाणी प्याले आणि त्यात पाव होता
तर ते सगळे त्या धर्माचे होऊन गेले, आता आमच्या धर्मात तुम्ही यायचं नाही असं. म्हणजे हा परमार्थ म्हणताना ज्या भ्रामक कल्पना होत्या देवाधर्माच्या नावाखाली, आणि त्याच्यातूनच आपल्या भारतामध्ये आपण गुलामीत गेलो दुसरं एक बाजू, आणि दुसरं म्हणजे प्रगती व्हायला ती प्रगती नाही. आणि म्हणून इथे प्रपंचाच्या म्हणा किंवा व्यवहाराच्या म्हणा राष्ट्राच्या अंगाने सुद्धा आपली प्रगती झाली पाहिजे, आणि दुसऱ्या बाजूने आपला मनाचा विकास सुद्धा झाला. कारण परमार्थ हा मनाशी संबंध आहे. परत लक्षात ठेवा की मनामधचा विकास होणं म्हणजे परमार्थ, आणि मनाचा विकास होण्यासाठी सर्वस्वाचा त्याग महत्त्वाचा आहे. पण सर्वस्वाचा त्याग म्हणजे वस्तूचा त्याग नव्हे, तर सर्व ज्यामध्ये समवलेला आहे तो आपला अहंकार आहे, त्या अहंकाराचा त्याग आपल्याला केला पाहिजे. कारण ह्या सगळ्याचं सर्वस्व काय आपलं जीवन जगताना मी आणि माझं आणि मलाच हवं हे जो आपला अहंकाराची जी रूप आहे त्यापासून आपल्याला वेगळं होऊन जीवन जगतं. आणि हे वेगळं होऊन कसं जीवन जगायचं हे सर्वसाधारण माणसाच्या अजिबात लक्षात येत नाही. आणि त्यामुळे सर्वस्वाचा त्याग जे सांगितलं जातं त्यासाठी अहंकाराचा त्याग झाला पाहिजे, आणि तो अहंकाराचा त्याग झाला तर तो परमार्थ. इथे वस्तूचा किंवा घरादाराचा किंवा बायका मुलांचा त्याग अपेक्षित नाही. आणि त्यामुळे प्रभू रामचंद्र म्हणा, ज्यांना आपण दैवत म्हणतो, किंवा श्रीकृष्ण म्हणा, त्यांनी कसलाच त्याग नाही केला. हे प्रभू रामचंद्रने वनवास म्हणजे आईच्या किंवा वडिलांच्या त्या वचनामुळे, त्याला कारण दुसरं होतं की रावणाशी त्यांना युद्ध करायचं होतं म्हणून ते तिथे केले. पण तिथे त्याग म्हणजे तिथे जरा आई वडिलांचं वचन पाळण्यासाठी गेले. पण श्रीकृष्णाने बघायला तर ते अगदी आनंदाने संसार केला आहे, सगळं काही व्यवस्थित केलेलं आहे. मग हा परमार्थ येतो कुठे ह्याचा विचार कोणीच केला नाही. जी दैवता आपली आहे ती सगळी पती पत्नी किंवा घरदार किंवा शस्त्र अस्त्र ह्याच्यानेच सजलेली आहेत सगळी आपली दैवता. देवी म्हणा, देव म्हणा, जे आपण पाहतो, शंकर म्हणा, शंकर म्हटलं की पार्वती आली, विष्णू म्हटलं की लक्ष्मी आली, ब्रह्मा म्हटलं की सरस्वती आली, की गणपती म्हटलं की अशा सगळ्या तिथे जोड्या आहेत. आणि मग आपण माणसं मात्र त्याच्या विरोधात वागलं की आपण परमार्थ केला, ही भ्रामक कल्पना कळलं ना. म्हणून इथे अहंकाराचा त्याग महत्त्वाचा आहे, आणि तो अहंकाराचा त्याग करण्यासाठी मी म्हणजे नेमकं काय आहे हे समजणं फार महत्त्वाचं आहे. आज आपण जो मी म्हणतो प्रत्येकजण, हा मी खोटा मी आहे. खोटा मी म्हणजे काल्पनिक मी आहे. आणि खरा मी कोण आहे, खरा मी कोण आहे ह्याचा शोध आपल्याला घ्यावा लागतो. म्हणजे परमार्थ हा खऱ्या मीच्या शोधाचा आहे, की खरं आपलं जीवन जे चाललेलं आहे ज्या अंगाने, ते आपण मी आणि माझं म्हणताना देह मी ह्या भावातून जीवन जगत असतो. आणि त्या देह मी या भावातून जीवन जगताना आपण अत्यंत संकुचित होतो. आणि या संकुचित झाल्यामुळे आपल्या जीवनामध्ये जी दुःख आहे त्याला कारणीभूत आपणच असतो, आपले संकुचित विचार असतात. आणि त्यामुळे विकसित झालं व्हायचं असेल तर काय करायचं, ते हा मीला व्यापक केलं पाहिजे. म्हणजे हा मी कोण आहे, तर हा मी अनंत आहे खरा. म्हणजे एकाच अनंत स्वरूपातून ही विविध रूप प्रगट झाली. ते जे अनंत स्वरूप मी म्हणजे मुळात इकडे जो संकल्प आला मी आहे किंवा अहम असा जो संकल्प झाला की त्याला ओम म्हणतात, ते जे आहे तेच विविध रूपाने प्रगट झालं. आणि ते विविध रूपाने प्रगट झाल्यामुळे त्या ठिकाणी तो मीच असतो. पण देहाच्या अपेक्षेत तिथे जी जाणीव आहे त्या जाणीवेच्या ठिकाणी गोंधळ झाला की तो देह म्हणजे मी असा तो भाव धरला गेला. म्हणून आपण अनंत स्वरूप आहोत हा जो भाग जर आपल्या लक्षात आला, कारण त्यासाठी खरोखर अभ्यास करावा लागतो, ते अभ्यास जाणीवपूर्वक करावा लागतो. पण हे अनंत मी हा जो बोध आपल्याकडे व्यवस्थित होईल त्यावेळेला सर्व आपलेच हा भाव तिथे निर्माण होतो. आज आपल्याकडे सर्व आपलेच नसतात, ते आपले आवडीचे तेवढे आपले, आपल्या नावडीचे ते वेगळे. मग त्यांच्याबद्दल वेडावाकडा विचार आणि आपल्याबद्दल आपले जे असेल त्यांचे आपण लाड करू असं सगळं चाललेलं असतं. आणि म्हणून इथे मी हा जो खोटा मी आहे तर तिथे खऱ्या मीची जोपासना करणं हा महत्त्वाचा मुद्दा आहे. की तिथे ती कशा करायचा, काय करायचा ह्यासाठी तो परमार्थ. म्हणून सर्वस्वाचा त्याग म्हणजेच आपल्या खोट्या मीचा म्हणजेच अहंकाराचा त्याग. मी देह आहे हा जो भाव आपला तोच अहमभाव आहे. आणि तोच अहमभाव म्हणजे अहंकार आहे. प्रत्येकाला लक्षात ठेवायचं की अहंकार म्हणजे कोणते हुशारा करताय मोठ्यांबद्दल स्थूल अहंकार आहे.
तर ते कोणाने दादागिरी करतोय बिरतं असं आपण पाहतोय समाजामध्ये. मग आपण म्हणतो किती अहंकारी आहे, कोणातरी वेडाकडं बोलतोय तो आपण म्हणतो अहंकारी आहे. पण तो स्थूल अहंकार आहे. सूक्ष्म अहंकार म्हणजे मी देह की मी अमुक नावाचा हा जो आपल्याकडे भाव आहे तो सूक्ष्म अहंकार, आणि तो आपल्याला बाजूला करायचा. म्हणजे सद्गुरूंकडे आल्यानंतर सद्गुरू ज्ञान देऊन हा सूक्ष्म अहंकार घालवण्याचा प्रयत्न करतात आणि साधकाने स्वतःचं निरीक्षण परीक्षण करून आपला स्थूल अहंकार बाजूला करायचा असतो. लक्षात घ्यायचं, अभ्यासात दोन्ही बाजूनी. मग अहंकार दूर करायला दोन बाजू आहेत. दोन्ही बाजू म्हणजे आपण कोणावरही सत्ता गाजवायची नाही, कोणालाही उलटं बोलायचं नाही आहे, कोणाबद्दल अनिष्ट चिंतन करायचं नाही आहे, किंवा कुठेही आपलेच वर्चस्व गाजवायचा प्रयत्न करायचा नाही आहे. हा स्थूल अहंकार दूर करण्याचा भाग आहे. पण सूक्ष्म अहंकार मी म्हणून अमुक तमुक आहे तर मी नाहीच आहे ती ही ईश्वरी शक्ती आहे आणि ती अनंत स्वरूप आहे. हा बोध आपल्याला मुरवायचा आहे आणि खरा परमार्थ इथे नेहमी लक्षात घ्यायचा. म्हणून सर्वस्वाचा म्हणताना अहंकाराचा त्याग आहे, हा महत्त्वाचा. दुसरा मुद्दा असा असतो की माणसं स्वार्थी आहेत असं आपण म्हणतो. आज पण बघा इलेक्शनमध्ये प्रत्येकजण काय म्हणतो, यांना सत्तेची खूप हाव आहेत म्हणून ते धावतात, एकमेकावर आरोप करतात. आता दोघांनी सत्ता हवी, कोणाला नको आहे? इलेक्शनसाठी कशाला आलेले आहेत? दोघांनी, कोणाला प्रत्येकाला सत्ता हवी म्हणून कुठच्याही पार्टीचा असो कोणी, तिथे प्रत्येक जण स्वतःला सत्ता गाजवण्यासाठीच इलेक्शनसाठी आले. मग दुसऱ्यावर नाव ठरतं, तो सत्तेसाठी करतो, हा सत्तेसाठी, ह्याला सत्तेची हाव आहे म्हणून ते लोक करतात. हा जो भाव त्यांच्याकडे असतो तिथे बघायला गेलं तर सगळे स्वार्थी आहेत. जगामध्ये कोण नाही, कोणाला स्वार्थ नाही आहे, प्रत्येकाला स्वार्थ आहे. म्हणजे स्वार्थ ही जीवन जगण्यासाठी असलेली एक प्रेरणा आहे. लक्षात घ्या, स्वार्थ म्हणजे मलाच हवं हा जो भाव असतो ती एक प्रेरणा आहे आणि तिला योग्य वेळेला लावता आलं तर तीच प्रेरणा आपल्याला व्यापक करता येते. म्हणजे कसं होतं की माझ्यापूर्वी न पाहता जसा मला स्वार्थ आहे तसा सर्वांना स्वार्थ आहे हा विचार आपल्याकडे सतत असला पाहिजे. आपण म्हणतो लोकांना स्वार्थ आहे मला स्वार्थ नाही, अशी एक भावना असते प्रत्येकाला. लोक स्वार्थी आहेत, आपण प्रत्येक जण स्वार्थी असतो. बघा प्रत्येक कुठे गेलं तर स्वतःचं पाहण्याचा पहिला प्रयत्न करत असतो. पण ज्यावेळेला आपण स्वतःपुरती पाहतो तेव्हा इतरांनाही स्वार्थ म्हणजे इतरांचंही हित झालं पाहिजे. आणि हे हित होण्यासाठी आपल्याकडे ज्या भावना होत्या की जसं मला हवं तसं सर्वांना मिळायला हवं आणि सर्वांचा तेवढाच हक्क आहे, हा जर विचार माणसाकडे येतो तेव्हा तो स्वार्थ व्यापक होतो. म्हणून महाराजांनी एकदा प्रवचन सुंदरसं उदाहरण दिलं होतं की एक भाकरी आणि 4 भाऊ जर भुकेले असतील तर त्यांना जर ज्ञान नसेल तर काय करतील, ती भाकरी बनवण्यासाठी ते एकमेकाचा जीव घेतील. होतं ना असं की एकमेकाचा जीव घेतील. पण ते जर शहाणे असतील तर काय करतील, त्याच भाकरीचे 4 तुकडे घेतील. मला भूक लागली आहे तशी प्रत्येकाला भूक लागली आहे म्हणून तीच भाकरीचे 4 तुकडे करून खाल्ले तर सगळ्यांना पोट भरेल, अर्ध पोट भरलं तरी तेवढं भूक तरी कमी होईल. म्हणजे असा जेव्हा विचार होतो तर तो स्वार्थ व्यापक होतो. पण मला भूक लागली आहे मग इतरांनी खायची नाही, मलाच मिळालं पाहिजे असं जेव्हा आपण विचार करतो तर तो स्वार्थ चुकीचा होतो. म्हणून स्वार्थ सर्वांना असला तर त्या स्वार्थ वृत्तीचा आपण व्यापकतेने पाहिलं पाहिजे. आणि प्रत्येकाला सुख हवं आहे, मला जे हवं आहे ते इतरांनाही हवं असतं हे नेहमी विचार करायचा. आता बघा कसं असतं, गरम होतं पंख्याखाली बसायची जागा शोधतो की आपण, चांगली गोष्ट आहे, वाईट गोष्ट नाही, स्वार्थ आहे ना. इतरांना नाही मिळालं चालेल, मला पंखा मिळाला पाहिजे असा जर विचार झाला तर तो व्यापक स्वार्थ आहे, सदापुरती आहे. सगळ्यांना हवा मिळू देत, सगळीकडे पंखे चालले पाहिजे, सगळ्यांना त्या हवेशीर राज्यात राहू देत, हा जर विचार केला तर तिथे निस्वार्थ झाला. म्हणजे निस्वार्थ म्हणजे नाही तर स्वार्थ व्यापक झाला. लक्षात घ्या, निस्वार्थ हा जो एक प्रकार आहे तो आणखी वेगळा असतो की निस्वार्थ वृत्तीने म्हणजे निरपेक्ष वृत्तीने कर्म करणं. कोणती अपेक्षा, कोणीतरी आपल्याला आपलं कौतुक केलं पाहिजे किंवा काहीतरी मला मिळालं पाहिजे अशा हेतूने आपण सगळं कर्म करतो. म्हणजे कर्म करताना आपल्याला काय असतं, आपला हेतू असतो पहिलं म्हणजे मी करता असतो, तिथे कर्म येतं आणि कर्माचं फळ येतं. अशा 3 गोष्टी येतात कर्म करताना. कोणती गोष्ट आपण करता मी आणि फळ मलाच हवं अशी भावना आपल्याकडे असते, तो स्वार्थ असतो, मलाच हवं. पण करता ईश्वर आहे आणि फळही ईश्वराचं असा जेव्हा भाव असेल तर तो जो भाव असतो त्यालाच कर्मयोग म्हणतात.
म्हणजे परमार्थामध्ये हा कर्मयोग महत्त्वाचा आहे की इथे सगळ्या जीवन आपलं परमेश्वराचं आहे हे पुन्हा 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 आपल्याकडे आपल्याला स्वतःला सांगत राहिलं पाहिजे. हे आपण विसरून जातो. माझं जीवन आहे, मला असं हवं, मला तसं हवं, हा सगळा भाव आपल्याकडे दिवसभर असतो. पण साधी जर गोष्ट लक्षात ठेवली की खरोखर आपलं जीवन आपलं कशावरून आहे बघायला गेलं तर आपण जन्माला आलो त्यात आपलं कर्तृत्व काय आहे, आपल्याला हे शरीर मिळालं त्यासाठी आपण काय केलं, इतकं सुंदर शरीर आहे ते आपोआप वाढलं आणि त्याप्रमाणे आपल्याला ज्या हव्या त्या गोष्टी आपण करू शकतो, चांगल्या गोष्टी वाईट गोष्टी सगळं करू शकतो. इथे कर्तृत्व आपलं कुठे देत नाही. आपल्या रूपाचं आपण लोकांना रूपाचा अभिमान असतो. आता रूपाचा अभिमान म्हणाला रूप तुझं तू स्वतः कुठून मिळवलं आहे, ते ॲटोमॅटिक मिळालेलं आहे, म्हणजेच परमेश्वरी शक्तीकडनं मिळालेलं आहे. आणि त्यामुळे आपल्या अंतर्गत ज्या रचना आहेत म्हणजे हृदयाचं रक्ताभिसरण चालू आहे, फुफ्फुसामुळे ते श्वासोच्छवास चालू आहे, पचन चालू आहे किंवा ह्या सगळ्या अंतर्गत गोष्टी आहेत, तिथे पण आपलं कर्तृत्व नाही. आपण श्वास पण 16 वेळा घेतलं पाहिजे असं जर आधी सांगितलं असतं तुम्ही 16 वेळा, अरे बाबा 16 कसा घ्यायचं एक सगळं घटाघटा बघत बसलं असतं ना. मिनिटाला 16 वेळा श्वासोच्छवास झाला पाहिजे. आपोआप तो 16 वेळाच होतो. जर शांत वेळ बसला तर 16 वेळाच असतो. पण मुद्दाम बघायला गेला तो 17 वेळा 18 वेळा चुकायला लागला. कळलं? म्हणजे हे सगळं सहज चाललेलं आहे आणि हे जे सहज चाललं आहे ते परमेश्वरामुळे चाललेलं आहे. आणि म्हणून जन्माला येणं सुद्धा आपल्या हातात नाही आणि मृत्यू होणं हे सुद्धा आपल्या हातात नाही. कधी मरणार कोण गॅरंटी देऊ शकतं की आज मरणार, उद्या मरणार, केवढ्या वर्षात मरणार. प्रत्येक दिवस आपला बोनस आहे म्हणायचं आणि पुढे जायचं. कळलं? अरे वा आजचा दिवस चांगला गेला, आणखी उद्याचाही चांगला द्यावा ही परमेश्वर कृपा. सांगू शकत नाही की उद्याचा दिवस असेल की नसेल. आणि म्हणून हे सगळं परमेश्वराचं जीवन आहे आणि परमेश्वरी शक्तीमुळेच हे जीवन चाललेलं आहे. हा जेव्हा भाव येतो तेव्हा मी माझं बाजूला होतं. लक्षात मी माझं बाजूला होण्यासाठी आपले भाव बदलावे लागतात आपल्याला. की आपल्या जीवनाकडे पाहताना ह्या आपल्या हातातलं आपलं कर्तृत्व आहे कुठे. आपलं कर्तृत्व म्हणजे जन्माला आल्यानंतर कळायला लागल्यापासून आपण ते मी माझं करत कर्म करतो तेच आपलं कर्तृत्व आहे आणि ते चुकीचं आहे. हे सगळं जीवन ईश्वरामुळे चाललेलं आहे आणि त्यामुळे त्या ईश्वराच्या अंगाने आपण जीवन जगलं पाहिजे. आणि ह्याला परमार्थ म्हणतात. ती परमार्थ म्हणताना ईश्वरी शक्तीचं कार्य चालू आहे आणि हे ईश्वरी शक्तीचं कार्य म्हटलं की त्या अहंकार येत नाही. कोणी कौतुक केलं तरी काम कोण करतं, कार्य कोण करतं, ईश्वर करतो. म्हणजे आपल्याकडे कसं पद्धत आहे की आपण चांगलं केलं की लोकांना म्हणाले कौतुक आपण सद्गुरूंचा कृपा आहे, चांगली गोष्ट ना बोलत असं. पण तुमच्यावर टीका कोणी केली, काय कसलं काम करतो, मग आपला राग काय येतो. कारण मी करता हा आत्मा मनामध्ये असतो आपल्या. आपण बोलायला फक्त म्हणतो सद्गुरू कृपा आहे, सद्गुरू कृपा आहे, पण तसं नसतं. मनामध्ये आपण मी करता जर असेल कोणी टीका करो किंवा कौतुक करो, सद्गुरू कार्य म्हणून पुढे चालत राहिला तर तुम्हाला अहंकाराचे बाधाच होणार नाही. म्हणून हे सगळे जीवनाचे जे भाग आहेत लक्षात ठेवा. परमार्थ म्हणताना आपल्या मनामध्ये ज्या श्रद्धा, अंधश्रद्धा, ज्या सगळ्या गोष्टी प्रथम चेक केल्या पाहिजेत. म्हणून गेल्या वेळेला जे सांगितलं आहे उपासतपा, रतवैकल्य किंवा निन्या रूढी परंपरा ह्या सगळ्यांच्या मागे ते निसर्ग नियमाशी सुसंगत आहेत की विसंगत आहेत हे पाहून. रूढी परंपरा सगळ्याच वाईट आहेत असंही नाही आहे, काही चांगल्या पण आहेत, त्या निसर्ग नियमावर आधारित पण आहेत, त्या करायला काही हरकत नसतं. पण ज्याला काही नियमाचा आधार नाही त्या उगीच करत राहायचं, परंपरेने वाढवडल्याने सांगून आपण केलंच पाहिजे अशी करायची काही आवश्यकता नसते. तिथे हे सगळं जीवन कसं चाललंय ह्याचं आपल्याला जर व्यवस्थित समजून घेता आलं तर हा परमार्थ आपल्याला सहज शक्य होतो. लक्षात ठेवायचं. पण परमार्थासाठी खूप काही करावं लागत नाही. किंबहुना परमार्थ म्हणजे काही न करणं म्हणजे परमार्थ. त्यामुळे काही न करणं म्हणजे परमार्थ काय, प्रपंच सगळं करावं लागतं आणि परमार्थात काही करायचं नसतं. आता काही करायचं नसतं म्हणजे मी करता व्हायचं नाही. जे कार्य करता कोण आहे, ईश्वर करताय, मी नाही. पण मी म्हणत आपण जे सगळं करत असतो तो मीच आपल्याला बाजूला करायचं आहे. आणि त्याच्या जागी ईश्वरामुळे किंवा सद्गुरूंमुळे दोन गोष्टी आहेत. ईश्वर कळत नसेल तर सद्गुरू लक्षात येतात
आणि सद्गुरूंमुळे आपलं जीवन चाललंय, सद्गुरूंच्या ज्ञानामुळे आपलं जीवन चाललंय. ही भक्तीसुद्धा परमार्थिक भक्ती आहे. दोन्ही बाजू लक्षात ठेवा की सद्गुरूंचं सतत अखंड स्मरण, सद्गुरू म्हणजे परमात्मा किंवा परमेश्वरच हा भाव जर त्यावेळेला असेल, तिथे व्यक्तिमत्व नाही पाहायचं, तर तिथे ते ज्ञान पाहायचं असतं. आणि ज्ञानातून त्या ईश्वरी ज्ञान असल्यामुळे तिथे तो परमात्मा आहे ह्या भावामध्ये. म्हणून ज्ञानेश्वर बाबांनी ते सांगले की ज्ञानाग्नीचे मुखे जेणे जाळले कर्म शेके, तो परब्रह्मची मनुष्य वेके ओळखतो. तो परब्रह्मच आहे मनुष्य वेशातला, म्हणजे हे मनुष्य वेशातला परब्रह्म आहे. म्हणून आपलं सगळं जीवन समर्पित करता आलं पाहिजे. मी आपलं जीवन समर्पित म्हणजे मी माझं समर्पित करायचं आहे. लक्षात ठेवा, आपलं जीवन म्हणजे आपला देह कुठे बळी द्यायचा नाही आहे. बळीच्या नावाने पण लोक म्हणतात ना, बळी दिला की परमार्थ असतो. म्हणजे कोंबड्यांचे बळी देतात, बोकडाचे बळी देतात, तिथे परमार्थ देवीच्या नावाखाली. आता तुमची अंगणवाडी ना, तिथे गेलं की सगळे भरपूर आपले कोकणातले लोक जातात अंगणवाडीच्या यात्रेला. आणि तिथे काय होतं, तिथं कोंबड्या आणि बकऱ्यांचे काय मला माहीत नाही, पण ऐकलेलं मला, तुम्ही गेलेलो नाही आहे. पण त्याचा बळी दिला की तो परमार्थ. ही आपल्याकडे कितीतरी चुकीची भावना आहे. तुम्हाला भूक लागली तर एक कोंबडा मारला हरकत नाही, पण देवीच्या नावाला हजारो कोंबडी मारली जातात किंवा बकरे मारले जातात आणि त्याचा सगळा फायदा कोणालाच होत नाही, उगीच त्याचं नुकसानच आहे खरं बघायला. पण इथे प्रत्येकाची श्रद्धा, आणि तिथे जाऊन तुम्ही बोलायला, ते जाऊन किती वेळा ते अंधश्रद्धा निर्मूलनाला बसले असतात, पण त्याचं कोण ऐकतंय? कोण त्यांचं ऐकत नाही. ऐकणारे फार थोडे, बाकीचे ते आपलं तेच करतात. नाही तर आता जर इलेक्शन जवळ आले की आपले लोक पण तिकडे जात असतात. यात्रा आली की तिकडचे बरेच लोक अशा पद्धतीने सगळ्यांना वाटतं हेच बरोबर आहे. खरा परमार्थ तिथे नाही, हे लक्षात ठेवा. खरा परमार्थ फक्त एकाच गोष्टीचा बळी दिला पाहिजे, तो म्हणजे अहंकाराचा बळी दिला. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात ना, जीव दिदला पायातळी, म्हणजे आपला जीव आहे तो पायातळी द्यायचा, म्हणजे खळपणाच्या पायातळी परमेश्वराच्या. एक दहीला चित्ती आम्ही रघुमाईचा पती, असं जे सांगितलं आहे की ते सतत स्मरण देवाचं असलं पाहिजे, म्हणजे दिव्य स्वरूपाचं असलं पाहिजे एक बाजू. किंवा तेच जर जमत नसेल तर सद्गुरूंचं सतत स्मरण असलं पाहिजे. आणि हे सद्गुरूंच्या स्मरणातून जीवन जगता आलं पाहिजे. की सद्गुरू सतत स्मरणात राहिले पाहिजे. त्यांनी जे दिलेलं ज्ञान आहे त्या ज्ञानाप्रमाणे आपल्याला प्रत्येक कृती करायची, ते सतत स्मरण असलं पाहिजे. तिथे आपल्या मनाने दुसरं काही करायला जायचं नाही. तिथे त्यांनी जे ज्ञान दिलं आहे त्या ज्ञानाप्रमाणेच आपल्याला करायचं आहे आणि तिथे त्या ज्ञानाप्रमाणे जीवन जगायचं. असं जेव्हा एखादा साधक प्रयत्न करायला लागतो तेव्हा त्याचा अहंकार कमी होतो. ह्या सगळ्यातून आपल्याकडचा अहंकार कमी होणं हेच परमार्थाचं गुह्य आहे. लक्षात ठेवायचं. सद्गुरूंना शरण जा किंवा परमेश्वराला शरण जा, दोन्ही बाजू असतात. तर गुह्य हेच असतं की अहंकार कमी झाला. म्हणजे आज जगामध्ये सगळीकडे अहंकार, म्हणजे संत सगळीकडे देव भरलेला आहे, पण जीवनविद्या सांगते सगळे देव नाही भरला तर सगळे जीव भरलेले आहे. म्हणून जीव आहेत म्हणून हे भांडण तंटे. जर सगळे देव असते तर काय झालं असतं? स्वर्ग झाला असतं ना, सगळे एकमेकाशी आनंदाने राहिले असते. पण जीवभावामुळे आपण संकुचित वृत्तीने सगळे भांडण तंटे जे सगळं जर पाहतो आहोत आपण, ते त्याच्यामुळे असतं. म्हणून धर्म, जात, पंथ हे जे भेदभाव आहेत, ज्याच्यामुळे भेदभाव होतात, ते सुद्धा परमार्थाला अडचणीचे ठरतात. म्हणून खरे संत धर्म, जात, पंथ याबद्दल कधी बोलतच नाही. ते फक्त परमेश्वर आणि आपण, आणि त्यामुळे सर्वांचं भलं कसं व्हावं याचाच विचार करतात. त्यांच्याकडे ही भेदाभेद वृत्तीच नसते. म्हणून भेदाभेद वृत्ती करणं म्हणजे जीवभाव, आणि सर्व एकाच परमेश्वराची लेकरं आहेत हा भाव येतो तर तो देव. आपण परमेश्वराचे आहोत हा सतत भाव असला पाहिजे, भक्तीचे आहोत. नाहीतर ज्ञानाच्या अपेक्षेत आपण चैतन्य स्वरूपाचं आहोत. चैतन्य स्वरूपच विविध रूपाने प्रकट आहे, आणि हे चैतन्य स्वरूप विविध रूपाने प्रकट असल्यामुळे तिथे पाहाल तिथे चैतन्य दिसलं पाहिजे. किंवा चैतन्य कसं दिसणार? चैतन्य दिसतच नाही, पण जे जे दिसतं ते चैतन्यच आहे हा निश्चय आपल्याला करावा लागतो. जे जे भेटे भूत ते ते जाणीजे भगवंत, हा निश्चित भक्तियोग जाणं. म्हणजे
कोण सांगताय? श्रीकृष्ण सांगतात की जिथे जे जे तुला दिसेल, जे जे भेटभूत, जे जे ते भेटशील की जे ते दिसेल, जे जे दिसेल भूत ते ते जाणीजे भगवंत, तिथे ते चैतन्य स्वरूपच आहे हे लक्षात ठेव, हे जाणत राहा. कारण तुला ते दिसत नाही, चैतन्य स्वरूप दिसणार नाही. म्हणून हे जे चैतन्य स्वरूप आहे हे सतत स्मरणात ठेवण्यासाठी प्रत्येक रूप बघितलं की मनात आलं पाहिजे हे चैतन्याचं हे रूप आहे. म्हणजे कधी मुंगी पाहिली तरी मुंगीकडे पाहायचं आणि लक्षात काय घ्यायचं? पहिलं चैतन्य मुंगी रूपाने, चैतन्य कावळा रूपाने, चैतन्य चिमणी रूपाने. म्हणजे हा अभ्यास करावा लागतो. दिसणार कसं? आपल्याला हे सतत स्मरण करावं लागतं की सर्वत्र चैतन्य, चैतन्याशिवाय जगात दुसरं काही नाही. म्हणून आपण ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या हा जो अर्थ आहे त्याचा अर्थ तो आहे, आपण ज्याला जग म्हणतो ते जग नाहीये, ते ब्रह्मच आहे. हे सत्य लक्षात आलं. म्हणजे ब्रह्माशिवाय दुसरं जगात काही नाही. म्हणजे एकच सत्य म्हणजे ब्रह्म आहे, म्हणजे चैतन्य. की हे सत्य आहे, पण आपल्याला ते कळत नाही. आपण रूपामध्येच इतके गुंतलेलो असतो की त्या रूपातून आपल्याला बाहेर पडता येतं. आणि म्हणून हा अभ्यास करावा लागतो की स्वतःच्या मनाला सांगत राहावं लागतं की हे सर्व चैतन्य स्वरूपाचं आहे. लक्षात येत नाही तर ते सद्गुरूवर श्रद्धेतून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी पुन्हा 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 कराव्या लागतात. एका दिवसाचं ते काम नाही. म्हणून म्हटलं साक्षात्कार होतो आणि सगळं बदलतं नाही. अभ्यासातून आपल्या मनाची अवस्था आपल्याला बदलावी लागते. जे मन आज संकुचित आहे ते मन व्यापक झालं पाहिजे. प्रत्येकाकडे पाहताना तिथे ते चैतन्य स्वरूपच आहे किंवा तिथे ती ईश्वरी शक्तीच आहे ह्या भावातून पाहण्याची सवय लावावी लागते. कारण अंतर्मनामध्ये माझं तुझं आहे. बहिर्मनातून किती सांगितलं तरी अंतर्मन ते ऐकत नाही. त्यामुळे अंतर्मनामध्ये हे मुरलं पाहिजे की सर्वत्र चैतन्य आहे आणि हे सर्वत्र संतांनी सांगितलेलं आहे. म्हणून आपल्याला ते लक्षात ठेवता पाहिजे. सर्व उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारती. की ते तत्वज्ञ संतांनी सांगितलेलं आहे आणि त्यामुळे आपल्यावर त्यांच्यावरती श्रद्धेने श्रद्धा ठेवून हे कार्य सगळं केलं पाहिजे. आणि म्हणून असा हा जो भाग असतो लक्षात ठेवायचा की हे सगळं जोपर्यंत स्वतः आपण अभ्यास करणार नाही तोपर्यंत आपल्याकडनं ह्या भावना निर्माण होणार नाही. नुसतं ऐकलं कधी कधी बरं वाटतं, पण परत जीवन जगत असताना आपण एरे माझ्या मागल्या, कळलं ना? आपलं नेहमीचं तेच सुरू होतं, तुझं माझं माझं तुझं. त्याची चिंता, याची काळजी, जी पुढे कसं होणार याची काळजी माणूस घेत असतो. काळजी करणं वेगळं आणि काळजी घेणं वेगळं. महाराज नेहमी म्हणायचं काळी देवाला द्या आणि काळजी करायची गरज पडणार नाही. पण आपण काळी देवाला देत नाही. ते काळी आपलंच म्हणून सांभाळत बसतो आणि मग काळजी करत बसतो पुढचं कसं होईल आपलं. इथे सत्कर्म करत राहणं हा परमार्थ आहे. लक्षात ठेवा. आता सतत प्रत्येक गोष्ट ईश्वराच्या स्मरणात किंवा सद्गुरूच्या स्मरणात कोणती छोटी गोष्ट असली तरी सुद्धा त्या ईश्वरत्वाच्या स्मरणात करत राहिल्या. म्हणजे ईश्वर करता भाव कधी येईल? प्रत्येक कृती करत असताना पाहताना हे सगळं ईश्वरी शक्तीचं कार्य आहे. प्रत्येक निर्मिती ईश्वरी शक्तीचं कार्य आहे आणि त्यामुळे त्या प्रत्येक निर्मितीकडे आपण नुसतं भाजी पाहिली तरी तिथे चैतन्य आहे हे लक्षात आलं पाहिजे. ते सावतामाळी काय म्हणायचे? कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी. ते बिचारे सांगतात आपल्याला काय ह्या कांदा मुळामध्ये कुठे तो विठोबा दिसतो? विठोबा दिसत नाही. जी कांदा मुळा भाजी तोच विठोबा आहे हे लक्षात घ्या. पण जे जे भेटेभूत म्हणतात, जे जे दिसतंय, जे जे आहे ते प्रत्येक ठिकाणी चैतन्यच आहे हा भाव आपल्याकडे इतकाच मुरवला पाहिजे. मुरवावा लागतो. मुरवल्याशिवाय ते होणार नाही. ते सतत ज्ञान आपल्या अंतर्मनामध्ये मुरवण्यासाठी आपल्याला स्वतःला सतत सांगत राहावं लागतं. मनातल्या मनात सतत चिंतन करावं लागतं आणि हे जे चिंतन आपण करायला लागतो त्यावेळेला खऱ्या अर्थाने हळूहळू बदल होतो. एका दिवसात तो बदल होणार नाही. म्हणून दोन गोष्टी महत्त्वाच्या परत लक्षात ठेवायच्या. पहिलं म्हणजे मी आणि माझं जे आहे ते आपलं ओझं आहे, खरं नाही. मी आणि माझं जे आपण नेहमी तुम्ही म्हणाल मी माझं ओझं म्हटलं मग जीवन कसं जगायचं?
आपोआप आनंदाने जीवन जगाल. मी माझा आहे म्हणून सगळे कष्ट आहेत, टेन्शन आहे, हे होत नाही ते होत नाही, हे सगळं जे होतं ते मी माझ्याच्या संदर्भात आपण पाहत असतो. दुसरी गोष्ट सत्कर्म झालं पाहिजे. आता मी माझं एक वेळ काढता येतं पण सत्कर्म तर करता येतं. आता सत्कर्म करायचं म्हणजे काय, जी गोष्ट तुम्हाला केली पाहिजे ती केलीच पाहिजे आणि ती त्या वेळेत बरोबर केली पाहिजे. योग्य त्या वेळेला योग्य त्या काळी सगळं काय आपल्याला करता आली करूया. मग असं म्हटलं तर मग त्याचा परिणाम वाईट वाटला की डोक्याला हात लावतो, अरे बाबा हे असं कसं झालं. मग उपासना करायला आपण लावतो. लोक बसलेले आहेत उपासना करायला, या 16 सोमवार करा, एवढे पैसे द्या जा, किंवा एवढे कारण फसवणारे लोक बसले आहेत. त्यावेळेला काही चुकलं विकलं की लोक जातात ना, कोणाकडे भटाकडे म्हणा का कोणतरी असतं ना, काय म्हणतात ना, देवस्की वगैरे करणारे, की इथे लोक त्याला परमार्थ समजतात. म्हणजे प्रपंचामध्ये संकट आली त्यांना ह्याच्यातून वाचवायचं कसं, चमत्कार पाहिजे. मग उपास करा, रथवैकल्य करा, की शनिवारी मारुतीला जाऊन तेल घाला. इथे नियम नाही आहेत, निसर्ग नियमानुसार ह्याचा परिणाम कसा होईल हे जर आपल्याला कळत नसेल तर आपण ह्या अंधश्रद्धेत अडकलो जातो आणि फसवले जातो. दोन्ही गोष्टी लक्षात घ्या. वेळही आपला जातो आणि त्याच्यात आपले प्रश्न कधी सुटत नाही. प्रश्न सुटण्यासाठी आपल्याला सत्कर्म म्हणजे नेमकं काय कळलं पाहिजे, की जे आहे ते आपण निसर्ग नियमानुसारच केलं पाहिजे. जे मी करणार त्याचा परिणाम आपल्याला मिळणारच आहे ह्याचा विचार करा. कोणाचं जे मन इकडून तिकडून दुखावलं तर आज तो माणूस, समोरचा माणूस चांगला असेल दुखावणार नाही तुमचं मन परत, पण तिसरा माणूस तुमचं मन दुखवायला नक्की तयार असणार. ते म्हणणार मी ह्याच्याशी वाईट नाही होता, हा का वाईट वागतो, कारण तू ह्याच्याबरोबर वाईट वागला म्हणून त्याचं परिणाम इथे झालं. लक्षात आलं मी काय म्हणतो. आणि मग आपण विचार करतो हे असं कसं होईल. आणि हे असंच होत असतं की जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टी आपल्या अनिष्ट घडत असतात ते आपल्या कर्माचं फळ असतं. आणि ते कारण मिळालं नाही, कळलं नाही कशामुळे मिळालं, त्याला आपण म्हणतो नशिबाने. पण ते नशिबापेक्षा आपलं कर्म महत्त्वाचं आहे. म्हणून परमार्थामध्ये सत्कर्म अधिक महत्त्वाचं आहे. जितकं सत्कर्म म्हणजे सर्वांच्या भल्याचा विचार करून जेव्हा आपण जीवन जगतो, इतरांसाठी निरपेक्षपणे जेव्हा आपण कार्य करत असतो तेव्हा ते सत्कर्म असतं. म्हणजे इथे चोऱ्या माऱ्या करणं, लुबाडणं हे सगळं दुष्कर्मच झालं. की एखाद्याची निंदा करणं, की एखाद्याबद्दल वेडवाकडं बोलणं, की एखाद्याच्या खाजगी जीवनाबद्दल काहीतरी जाहीरपणे लोक काहीतरी टीका करतात, हे बघा ते सगळं दुष्कर्म आहे. हे सगळे पापच निर्माण करतं मानवी जीवनामध्ये. आणि म्हणून आपल्याला अशा गोष्टीत कधीच गुंतायचं नाही आहे. तर आपल्याला एक सतत लक्षात ठेवायचं आहे की एका बाजूने मी माझं कसं कमी करायचं, त्यासाठी ही साधना कशी करायची हे आपल्याला लक्षात घेता आलं पाहिजे. साधनेला महत्त्व इथे येतं, मी माझं कमी करण्यासाठी साधना. कारण साधनेमध्ये अंतर्मनाशी आपला संबंध जोडत असतो. जितके आपण निवांत होत जातो तितके निवांतपणामध्ये अंतर्मनाशी आपला संबंध जोडला जातो. म्हणून हळूहळू ते ज्ञान तिथे पाझरतं. आणि दुसरी गोष्ट, आपल्याकडनं जाणीवपूर्वक सत्कर्म झालं पाहिजे. आणि हे सत्कर्म करताना कोणाचे मन आपण दुखवायचं नाही, कोणाचे वेडवाकडं बोलायचं नाही, कोणाला निंदा करायची नाही. वस्तुस्थिती जी असेल ती सांगायला हरकत नसते. पण कोणा जरी वाईट होतं आणि त्याने आपल्याला अपमान केलेला आहे त्याचा आपलं पडण त्याचा वाईट होतं तर तुम्हाला आनंद होत असेल तर ते पापात्मक आहे. तुम्ही नाही त्याचं वाईट करत, पण दुसरा कोणतरी त्यामुळे त्याचं वाईट झालं, बघितलं वाईट होणार होतं त्याचं, म्हणजे ह्याला आनंद झाला, तिथे आनंद होता का, त्याचं भलं होऊ दे भलं होऊ दे भलं होतं. म्हणजे ह्या भावना आपल्याला किती बदलायला पाहिजे लक्षात. शत्रूचंही वाईट झालं, शत्रू म्हणून कोणाबद्दल ज्या भांडण घडले त्याला आपण शत्रू समजतो, त्याचं वाईट झालं तर बरं झालं असं जेव्हा माणसं म्हणतात तेच चुकीचं होतं. म्हणून आपल्याकडे कोकणामध्ये म्हणतात ना, होय महाराजा करतात ना, त्याला पुढचा गणपती दिसू नको. महाराज नेहमी ते प्रवचनात बोलायचे की लोकांना वाटतं गणपतीची भक्ती करतो, ती गणपतीची भक्ती नसते, पापाची भक्ती होती. तर दुसऱ्याचं अनिष्ट चिंतन करणं हा परमार्थ नाही, लक्षात ठेवा. सर्वांचं भलं चिंतणं हा परमार्थ. म्हणून जीवनाचा हा परमार्थ जितका आपल्याला समजायला लागेल आणि कसलंही कर्मकांड न करता नुसतं मनाने या ईश्वरी शक्तीचं स्मरण करणं किंवा सद्गुरू स्मरण करणं हीच सद्गुरू भक्ती असते. त्या ज्ञानाप्रमाणे जीवन जगणं हीच भक्ती असते. त्याच्या पलीकडे दुसरं करायची काहीच आवश्यकता नाही. कोणताही उपास तपास करायची गरज नाही, रथवैकल्य करायची गरज नाही, काहीच गरजची नाही की बाबा कुठे तीर्थयात्रा केल्या पाहिजेत, अगदी नेमाने सत्यनारायणाची पूजा केली पाहिजे, ह्याला काही
गरजच नसते, पण माणसं परंपरेने तो विचार करत नाही की विचार करण्याची शक्ती त्यांच्याकडे नसल्यामुळे ते आपल्याला वाडवडिलांनी शिकवलं तेच आपण करायचं, हा विचार तिथे केला जातो आणि त्याच्यातून परमार्थ सिद्ध होत नाही. म्हणून शुद्ध परमार्थ हा आपल्या स्वतःला सुधारण्याचा असतो. जोपर्यंत आपण स्वतःला सुधारणार नाही, म्हणजे ह्या ज्ञानाने आपण जीवन जगायचं हे व्यवस्थित आपल्याला कळत नाही, तोपर्यंत आपल्या जाणीवेचा की आपल्या मनाचा तो विकास होत नाही. आणि त्यामुळे किती नावं परमार्थ नावं लोक धावत असतात, तिथे परमार्थ नसतो हे त्यांचं अगदी शेवटी त्यांना हातात काही न मिळाल्यानंतर कळतं की आपण काय मिळवलं काहीच कळत नाही. पण ज्याच्याकडे अखंड समाधान असतं प्रत्येक प्रकृती म्हणजे परिस्थितीमध्ये, तो आपल्या मनाने तोंड देऊ शकतो की ते तो खचत नाही, वाईट घटनेने तो खचला जात नाही आणि चांगल्या गोष्टीने तो हुरळून जात नाही. प्रत्येक ठिकाणी हे जीवन परमेश्वराचं ह्या भावामध्ये जेव्हा जीवन जगतो तर तो परमार्थ असतो. म्हणजे सत्कर्म म्हणताना सुद्धा या सगळ्या गोष्टी आपल्याला नेहमी लक्षात ठेवल्या पाहिजेत की हे सगळं जीवन परमेश्वराचं स्वतःला सतत सांगत राहिलं पाहिजे. म्हणजे मी माझं कमी होतं, हे मी माझं कमी होणंच महत्त्वाचं पहिलं लक्षात ठेवायचं. पण ते करण्यासाठी जी सद्गुण दिलेली साधना आहे ती जाणीवपूर्वक केली पाहिजे. आणि ती करता करता परत आपलं निरीक्षण परीक्षण केलं पाहिजे की आपल्या ठिकाणी अहंकार कमी झाला की नाही. हळूहळू तो कमी होताना दिसेल. वाटेल तशी आपण बोलत असो तर जरा कमी वाईट वाटेल तसे बोलतो, पण कमी बोललो तरी अजून वाटेल तसे बोलत असेल तर अजिबात तसं बोलता कामा नये. हा अभ्यास आपल्यालाच केला पाहिजे, दुसऱ्यांनी सांगून होत नाही. म्हणून प्रत्येक कृती म्हणून महाराजांनी नेहमी आपण छोटे छोटे गोष्टी लव्ह प्लेस ऑन यू विल बी ब्लेस्ड बाय गॉड. म्हणजे इथे काय सांगितलं आहे, जे तुमच्या वाट्याला आलेलं कर्म आहे ते कर्तव्य धर्म म्हणून तुम्हाला परफेक्टलीच करता आलं पाहिजे. तिथे जीव ओतून काम केलं पाहिजे. तिथे मला एवढाच पगार मिळतो म्हणजे मी एवढंच काम करेन अशी काही लोकांची भावना असते. तसं नाही, आपल्याला मिळालेला पगार आहे त्याचं पुरेपूर आपल्याला तेवढं दिलं पाहिजे. नाही दिलं तर बघा काही लोक असताना काम न करता असतात, पेन्शन मिळायच्या वेळेला राहत नाही, जाते फुकट पेन्शन. माहिती आहे तुम्हाला बऱ्याच वेळेला आपलं ज्यावेळेला पेन्शनची जिथे आहे ते काम न करता त्यांना भरपूर प्रॉव्हिडंट फंड वगैरे मिळणार असतो, पण अगोदर राम बोलावे राम होतं आणि कोणालाच मिळत नाही. त्यामुळे असं कसं झालं, कारण याने कामच नाही केलं, त्याला येणार कुठून, फुकटचा पगार घेऊन बसला होता. विचार करा की ह्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपल्याला प्रेमानेच म्हणजे अगदी मनपूर्वक कार्य कर्म हे केलंच पाहिजे, ते परफेक्ट केलं पाहिजे, वेळेवर सगळ्या गोष्टी आपल्याला करता आल्या पाहिजे. इतकं आपल्या जीवनाकडे आपण पाहता आलं पाहिजे. ते जर आपण करत नसू आणि आपलं कर्तव्य धर्म जर आपण पाळत नसू तर ते परमार्थ नाही. परमार्थ म्हणजे जीवनाचा अर्थ असं जे सांगितलं आहे की जे जीवन जगताना अहंकार रहित होऊन सर्वांच्या भल्याच्या विचारातून जेव्हा आपण जीवन जगत असतो तेव्हा तो खरा परमार्थ असतो. की ते दुसरं काही उपास तपास व्रतवैक्याला काही नसतं. हे पहिलं लक्षात ठेवा. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीतून जीवन जगायचं कसं हा विचार करा. आणि ते विचार करताना स्वतःचं निरीक्षण परीक्षण रोज करायचं. रोज आपण कसे वागलो, कसे वागतोय, कुठे चिडतो आहोत, अजून चिडतो आहोत तर आपल्याकडे परमार्थ किंवा आपल्याकडे ते ज्ञान नाही, अजून आपल्याकडे व्यवस्थित काम होत नसेल, प्रामाणिकपणे आपण काम करू शकत नसू तरी आपल्याकडे परमार्थ नाही. आपल्या वाट्याला आलेलं काम हे आपल्याला प्रामाणिकपणे केलंच पाहिजे हे पहिलं लक्षात घ्यायचं. आज लोकांना पगार जास्त हवे असतात आणि काम जितकं कमी करता येईल तेवढं कमी करायचे अशी एक भावना असते. पण तिथेही आपण चुकत असतो की तुम्ही जर काम करत असाल तुम्हाला जो मिळणारा पगार हा त्या कामाचा पुरेपूर मोबदला असतो. आम्हाला पगार वाढत नाही, कशाला आम्ही काम करतो असे पण लोकांची भावना. आम्हाला पगार उपयोग आहे किंवा एवढाच पगार मिळणार आहे, काम नाही केलं तरी चालतं, काम केलं तरी चालतं अशी काही ठिकाणी काही लोकांची भावना असते. आणि त्याच्यातून ते न कळत परमार्थाला तर मुक्तातच पण न कळत पापाला जमा करतात. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आपल्याकडे पाप आणि पुण्याचा जर विचार केला तर इथे पाप पुण्य आपल्या जीवनामध्ये चांगल्या आणि वाईट गोष्टी आणत असतं. म्हणजे ज्या ज्या आपल्या गोष्टी वाटायला येतात आपण म्हणतो ना त्याचं खरं कारण आपलंच कर्म असतं. आत्ताचं असेल किंवा पूर्वीचं असेल, आपल्याला ते माहीत नाही. आपल्या वाट्याला आलेली प्रत्येक परिस्थिती हे आपलं एकदम शुभ नियती किंवा अशुभ नियती असते. चांगलं असेल तर शुभ नियती, अशुभ नियती किंवा शुभ प्रारब्ध आणि
अशुभ प्रारब्ध, म्हणजे हे पाप पुण्याचा जो खेळ आहे असं जे म्हटलं जातं, त्याच्यातून मानवी जीवनामध्ये सगळ्या गोष्टी निर्माण होत असताना किती कोणी मोठ्याने हुशाऱ्या केल्या, जरासा आजार पडला ती सगळी हुशारी बाजूला होती. मोठ्या अहंकाराने बोलणारे लोक असतात, म्हणून त्याने म्हणतात ना, सिकंदर ज्यावेळेला गेला त्याचे दोन्ही हात असे खाली होते. असं सुंदर गाणं आहे त्याचं, की तो गेला अख्खं जग जिंकायला निघालेला सिकंदर म्हणजे अलेक्झांडर, ज्यावेळेस तो मरण पावला त्याच्या दोन्ही हातामध्ये काही नव्हतं, दोन्ही हात रिकामी होते. आपल्याला हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की हे सगळं जीवन असं आहे, काहीच बरोबर घेऊन जायचं नाही, पण इथे असताना सर्वांना जितकं आपल्यामुळे चांगलं जीवन जगता येईल किंवा आपल्यामुळे लोकांचं हित होईल हा विचार केला तर ते आपल्यासाठी पुढच्या जन्मात पुण्याईचं ठरतं, की त्या अंगाने आपल्या जन्म. काही लोकांना लगेच जन्मताच चांगल्या गोष्टी मिळतात आणि काही लोकांना जन्मताच वाईट गोष्टी मिळतात. याचं कारण काय? कारण हेच पुण्य. आणि म्हणून परमार्थ म्हणताना ह्या पुण्याईच्या गोष्टी आपल्याला पुन्हा 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 लक्षात घ्याव्या लागतात. पाप आणि पुण्य हे दाखवता येत नाही, पण परिणाम रूपाने ते कळतं. पाप कुठे आणि पुण्य आपल्या मनामध्ये आहे, पाप पुण्य असं आपलं अंतर्मनच त्या हिशोब ठेवतं असं म्हणतात. तेव्हा कुठे आहे दाखवता येणार नाही, जसं देव दाखवता येत तसं पाप पुण्य दाखवता येत. पण परिणाम जीवनात हे परिणाम का होतात? आज आपल्याला अनिष्ट काही रोग लागतात, अनिष्ट घटना घडतात, ह्या सगळ्या गोष्टी पापाशी संबंधित. आणि काही गोष्टी आपल्याला सगळ्या चांगल्या वाईट गोष्टीतून आल्यानंतरही आपण चांगल्या पद्धतीने निभावून जातो, आनंदाने जीवन जगतो, ते पुण्याशी संबंधित. म्हणून इथे सत्कर्माला आपण महत्त्व देतो आणि सत्कर्मच हा खरा परमार्थ असतो. आणि त्यासाठी अहंकार बाजूला केला पाहिजे आणि दुसरं फळाचा आग्रह असता कामा नये. काम केलं मग मला एवढं मिळालेच पाहिजे, निराश होशील नाही मिळालं मग म्हटलं कशाला करायला पाहिजे, उपयोग नाही असं नाही. फळ ईश्वराचं आणि करताही ईश्वर आहे, मी करताच नाही आहे हे जे आपल्याला लक्षात आहे. तेव्हा प्रामाणिकपणे काम करणं हे आपल्या हातातली मधली बाजू ती करत राहायची, फळ आपोआप मिळणार. मिळालंच पाहिजे इथे आग्रह असला की तिथे वाद निर्माण असतात, भांडणतटे निर्माण असतात. म्हणून छोट्या छोट्या गोष्टी जीवनाच्या आपल्याला सतत लक्षात ठेवता आलं पाहिजे की जे जे चांगलं मिळालं ते पुण्याही आहे, पण आहे बरोबर, मग पण पुण्याही खर्च होते हेही लक्षात ठेवा. चांगलं मिळालं बस झालं मी पुण्यवान आहे. पुण्य कधी कमी आणि जास्त याचा हिशोब आपल्याकडे नसतो, तो हिशोब अंतर्मनात असतो, म्हणजे बहिर्मनाला काहीच कळत नसतं. मग चांगलं मिळता मग वाईट गोष्टी घडायला लागल्या की समजायचं पुण्याही कमी झालं, आता मग करा पुण्याही परत निर्माण. म्हणून ते होण्यापेक्षा रोज चांगलं कर्म करणं, त्याच्यामुळे पुण्याईचं हे सतत चक्र आपल्या जीवनात अधिक चांगलं होत राहणं हा खरा परमार्थ आहे. म्हणून परमार्थ हा आपल्या मनाचा विकास करायचा. लक्षात घ्या, संकुचित मनाचं रूपांतर उन्मनित करणं म्हणजे परमार्थ. उन्नत मन, उन्मनी म्हणजे उन्नत मन, विकसित मन. आणि हे विकसित मन म्हणजे सर्वव्यापी मन असतं, की सर्वांचा विचार तिथे केला जातो. फक्त मी माझ्यापुरती विचार करतो तेव्हा ते परमार्थ नसतो. आणि जेव्हा आपण सर्वांचा विचार करून सर्वांच्या हिताचा विचार करून जेव्हा जीवन जगत असतो तर तिथे परमार्थ. असा हा परमार्थ आपल्याला शब्दाने जरी कळला तरी आचरणात यायला पाहिजे हे पुन्हा लक्षात घ्या. की नाही तर हे सांगतात त्यांच्यामध्ये आपण आपलं परत तसंच करायचं. बरोबर हो, ते सांगतात त्यांचं काय ऐकायचं आहे, आपल्याला माहिती आहे आपले प्रॉब्लेम, तर कर मग तसं. सद्गुरूंनी काही कमी सांगितलेलं नाही, इतकी वर्ष सगळ्यांनी सांगितलं, पण लोकांनी घेतलंय का? लोक आपला फायदा तोट्याचा बघतात आणि तेवढ्यापुरती म्हणतात सद्गुरूंना माहीत नाही तर बघूया. असं नाही का, हा जीवनाचा भाग आहे. लक्षात ठेवा, तुम्ही करा की न करा हे तुमचा हिताचं आहे की अहिताचं ते तुम्हाला समजलं पाहिजे. म्हणून आपण असंच करू शकतो असं जेव्हा वाटतं माणसाला त्यावेळेला मग काही उपयोग होत नाही. म्हणून हा परमार्थ प्रत्येकाला जमला पाहिजे, खरा परमार्थ. तो परमार्थ सगळ्यांना जमावा अशीच सद्गुरूचरणी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठे. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज